हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे. सध्या मी ज्या रोडने चाललो आहे तो लावासा रोड आहे आणि हा पानशेतच्या दिशेने चालला आहे. तर आता मी लावासाहून पानशेतकडे चाललो आहे. हा रोड खूप सुंदर आहे आणि खूपच निसर्गप्रिय जे लोक आहेत त्यांना या रोडने यायला नक्कीच आवडेल. इथे तुम्ही तुमच्या स्पीडने कम्फर्टेबली चालू शकता. तुम्ही 20च्या स्पीडने चालू शकता, 60च्या स्पीडने चालू शकता. कोणीच आडवं येणार नाही तुमच्यामध्ये. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची ह्याच्यामध्ये, या रोडमध्ये 1.5 तास तुम्ही एकटेच असाल, त्यामुळे तुम्हाला एक पण पेट्रोल पंप नाही भेटणार ना. तुम्हाला कुठे टायरचं दुकान भेटेल पंक्चर काढणारा वगैरे. तर इथे येण्यापूर्वी साधारण टाकी फुलच करावी असं मी सजेस्ट करेल. आणि हवा वगैरे आधीच चेक करून घ्यावं. हा रोड पावसाळ्यामध्ये खूप सुंदर होतो. हे सगळं आता वाळलं आहे ॲक्च्युली. उन्हाळा चालू झाला आहे, तुम्हाला माहितीच असेल. आणि इथे उजव्या हाताला तुम्ही बघताय हे लेक आहे. आता दिसणार नाही, मी अशा ठिकाणी आहे की ते बरंच मागे. तर हा जो लेक आहे तो आपला मुळशी लावासा लेक जो काही आहे बघतो मी गुगल मॅपमध्ये. पण सांगण्याचा उद्देश असा की मी गेल्या 5 वर्षापासून या रोडवर येतो आहे आणि कोरोनाच्या काळापासून येतो फिरायला. त्यावेळेस हा रोड बिलकुल खराब होता, म्हणजे गाडी आणण्याला लायकीचा नव्हता. पण आता हा पूर्ण रोड नवीन केला आहे आणि बऱ्याच लोकांनी इथे इन्व्हेस्टमेंट केलं आहे, बंगले वगैरे बांधले आहेत. आणि खरंच हा परिसर खूपच सुंदर आहे. तुम्हाला जर म्हणजे सिटीच्या ट्रॅफिकपासनं सुटकारा पाहिजे आणि तुम्ही लावासाला जर जात असाल तर या रोडनी नक्की यावं असं माझं सजेशन राहील. फक्त थोडी काळजी घ्या की तुम्ही आपल्या गाडीचं पेट्रोल आणि हवा हे सुरुवातीला चेक करून यावं. ठीक आहे. आणि या रोडला शक्यतो म्हणजे वॉशरूमला वगैरे तुम्ही उतराल तर काळजी घ्या, इथे साप वगैरे कुठूनही निघतात. मागच्या वेळेस मी 2 व्हीलरने असताना मला अजगर दिसलेला. तर तसं एवढं टेन्शन नाही. आता वस्ती वाढली आहे, बरेच गावं पण आहेत, आजूबाजूला राहणारे लोक वाढले आहेत. पण तरी काळजी घेणं हे स्वाभाविक आहे. हे बघा, हा लेक मी म्हणत होतो, दिसलं? हा आपला तोच लावासा लेक आहे. आणि हा रोड तुम्हाला खडकवासल्याहून सरळ तुम्ही याल पुढे आपला सिंहगड किल्ल्याहून राईट घ्यायचं, पानशेत मार्गे लागायचं, मग तिथून तुम्हाला लावासाचे बोर्ड दिसतातच. तर लावासा फॉलो करत जायचं. या रोडला अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला नेटवर्क नाही भेटणार मोबाईलचं. तर हा पूर्ण रोड साधारण 30-40 किलोमीटरचा आहे. 30-40 किलोमीटर तुम्हाला नेटवर्क नसणार आहे फोनमध्ये. तर तशी आधीच खातिरदारी काळजी घेऊन या रोडला यावं फिरायला. ज्याला खरंच अगदी निसर्ग आवडतो किंवा अशा रस्त्याला फिरणं आवडतं तर हा सगळ्यात बेस्ट रोड आहे. आणि पावसाळ्यात येणं जरा जास्ती चांगलं राहील. तुम्ही खूप एन्जॉय कराल पावसाळ्यामध्ये. इथे एक ठिकाण आहे जिथे खूप छान चहा भेटतो. आता आय थिंक ते गेलं मागे, नवीनच होतं ते. बहुतेक गेलं मागे की पुढे आहे माहीत नाही, मला आठवत नाही आता. ठीक आहे. तर जरूर येणे या रोडला. आणि हे बघा, तिथे लांबपर्यंत गाड्या दिसतात. हा असा रस्ता डोंगराचा पूर्ण तिथपर्यंत जातो. आणि इथे ॲक्च्युली रोड नॅरो असल्यामुळे आपण गाडी खूप स्लो चालवतो. कारण आपण जर फास्ट चालू आणि समोरच्या टर्नमध्ये पण येणारा फास्ट असेल तर तेवढी संधी भेटली पाहिजे की तुम्हाला किमान ब्रेक मारण्याचे कमीत कमी तुमच्या हातात 3 सेकंद तरी भेटले पाहिजे, नाहीतर तो सरळ येऊन आढळतो. बऱ्याचदा असं हे झालं, एन्काउंटर झालं आहे. त्यामुळे मी 20, 25, 30च्या स्पीडने चालून राहिलो. आणि 1-2 वर्ष आधी जर मी आलो होतो त्यावेळेस हे पूर्ण म्हणजे दगडाचा रस्ता होता. आणि आता पण दगडाचा आहे, पण तो नंतर झाला आहे. जेव्हा लावासामध्ये लँडस्लाईड झाली होती त्यावेळेस ते पूर्ण वरची जी माती आहे ती खाली रस्त्यावर आली होती. तर तो एक बायपास काढला आहे मागे. तर एक साधारण अर्धा किलोमीटरचा रोड खराब आहे. बाकी सगळं एकदम सुंदर आहे. आणि हा जो रोड मी चाललो आहे आता एकदम स्मूथ आहे, डांबरी रस्ता आहे आणि एकदम स्मूथ आहे, नवीन आहे. तर काही म्हणजे ज्यांना ड्रायव्हिंग प्लेजर खरं घ्यायचं आहे तो नक्की या. हे बघा, आता ही गाडी आली बघा टर्नमध्ये. खूपच कमी वेळ भेटतो आपल्याला ब्रेक मारायला. आणि या रस्त्याला वळणं खूप आहेत. तर शक्यतो जे बाईक रायडर्स आहेत त्यांना जास्ती मजा येईल आय थिंक कारपेक्षा, आहे ना. तर थँक्यू सो मच. मी हा व्हिडिओ टाकतो व्हॉट्सअपवर. आता ज्यावेळेस मी रेकॉर्ड करतो तेव्हा तर माझ्याकडे नेटवर्क नसेल. जेव्हा पोहोचेल तेव्हा नक्की टाकेल. जरूर पहा आणि जरूर या. थँक्यू सो मच. बाय.